काय आपलं कुठला समाज काही महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म कधी झालाय 23 एप्रिल 1873 यांचा जन्म झालाय जामखिंडी. जामखिंडी जे ठिकाण आहे ते ठिकाण कुठं आहे कर्नाटक या राज्यामध्ये बघा. त्यांचा मृत्यू झालाय 2 जानेवारी 1944. त्यांचा मृत्यू कुठे झालाय पुणे या ठिकाणी झालेला आहे बघा. लाच केला का शिकवतो येतं मी काय झालं काला वर तुला एवढं. 2 जानेवारी 1944 पुणे या ठिकाणी काय झालं त्यांचा मृत्यू झालाय. मूळ नाव काय यांचं विठ्ठल रामजी शिंदे. काय नाव आहे विठ्ठल रामजी शिंदे यांचं मूळ नाव आहे. आणि मूळ गाव कुठलं यांचं काल मी सांगितलं नव्हतं मला इथं कुठला यांचं मूळ गाव पोरसे. हे पोरसे जे ठिकाण आहे हे पोरसे ठिकाण कुठे येते पणजी गोवा मध्ये येते. कुठं मूळ गाव जे त्यांचं म्हणजे आता कसं असतं बघा येतं म्हणजे लक्षात येते का की बाबा आपलं जन्मगाव वेगळं असतंय मूळ गाव वेगळं असतंय. जन्म कुठं असतं आपल्या मामाच्या गावाला असतंय आणि मूळ गाव कुठलं आपलं वडिलांचं गाव असतं आपलं मूळ गाव. त्यामुळे यांचं तसं काय पोरसे यांचं मूळ गाव आहे आणि याला जन्म कुठं आहे जामखिंडी कर्नाटकला. यांची बहीण एक महत्वाची बहिणीचं नाव यांच्या जनाबाई शिंदे. त्यांना जानका शिंदे म्हणून मी काय ओळखलं जातं. यांना पदवी भेटली बघा एक कुठली महर्षी पदवी आहे. आता महर्षी जी पदवी आहे ही जर लय मोठं राजकारण आहे मागं. ही महर्षी पदवी ठाकरसी काय एक हॉल होता त्या ठाकरसी हॉल मध्ये कुणीतरी काय केलं एक महात्मा गांधींनी एक मानपत्र एक चिठ्ठी दिली होती. त्या चिठ्ठीत लिहिलं होतं की बाबा महर्षी पदवी यांना द्या म्हणून. पण आपण एवढं लक्षात ठेवण्यापेक्षा काय लक्षात ठेवायचं ही पदवी कोण दिली यांना जनतेने दिली. कोण दिली हो जनतेने दिली एवढंच लक्षात ठेवायचं. आणि कुणाच्या पत्राने दिली तर महात्मा गांधीने पत्रात लिहिलं होतं म्हणून सांगायचं. पाळण्यातील नाव काय यांचं काय नाव आहे तुकाराम. यांचं आई वडील काय होतं वारकरी संप्रदायात होतं आणि घरातून त्यांच्या कसं होतं जातीभेदाला विरोध नव्हता. घरातून जातीभेदाला काय होतं समर्थन होतं. नंतर यांचं आता काय शिक्षण बघू कुठल्या गेले की ज्यांना सांगितलं गेली का बाहेर. आता लक्ष द्या समोर इकडं. आता काय करू यांचं शिक्षण बघू बघा. आणि काल एक तुम्हाला माहिती सांगितली होती यांचा कार्यकाळ एक राहिला आपला कधी कार्यकाळ यांचा 1873 ते 1944. आता मग मी तुम्हाला काल एक सांगितलं होतं बघा काय सांगितलं 874 लक्षात ठेवायचं. काय लक्षात ठेवायचं काय 874 कोणी काय टाकायचं 1 टाकायचं म्हणजे काय होतं 1874. 1874 ला कुणाचा जन्म आहे हो 26 जून 1874 शाहू महाराज जन्मदिवस आहे. आणि ते जन्मदिवस आपण कुठला दिन सामाजिक न्याय दिन. आणि आपण काल बघितलेलं समाजसुधारक भाऊराव पाटील आणि किंवा अण्णा यांचा जन्मदिवस आपण काय 22 सप्टेंबर हा कुठला दिन श्रम प्रतिष्ठा दिन. हे 2 लक्षात ठेवा विचारलं तर नाहीत आणखी कुठला श्रम प्रतिष्ठा दिन आणि सामाजिक न्याय दिन विचारलेला आहे. 22 सप्टेंबर हा श्रम प्रतिष्ठा दिन आपण काय तो साजरा करतो. आता काय बघू यांचं शिक्षण बघू बरं का. सुरुवातीचं जे शिक्षण आहे त्यांचं म्हणजे कधी 1891 मध्ये काय केले यांच्या शिक्षणाला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी शिक्षण त्यांचं जामखिंडी जे गाव आहे त्या जामखिंडी गावामध्ये इंग्रजी शाळा होती बघा. त्या इंग्रजी शाळेत काय केलं सुरुवातीचं शिक्षण घेतलं. नंतर पुढील शिक्षणासाठी कुठं आलं ती 1893 ला पुढील शिक्षणासाठी कुठं आलं पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेज. आणि सुरुवातीचं त्यांचं जे 1891 चं शिक्षण होतं ते त्यांच्या गावातच झालं. कुठं जामखिंडी कर्नाटक मध्ये. कशाचं इंग्रजीचं शिक्षण घेतलं होता म्हणजे इंग्रजी शिक्षण घेतलं होतं. नंतर 1893 ला काय झालं पुणे येथे कुठल्या कॉलेजमध्ये आले ते फर्ग्युसन कॉलेजमध्ये आले. आता काल मी तुम्हाला सांगितलं बरं का फर्ग्युसन कॉलेज कसं आलं ते स्थापना कधी झाली मला सांगता तुम्ही आता कशी झाली ते काय झाले. फर्ग्युसन कॉलेज स्थापनेचा मूळ आधार काय होतो न्यू इंग्लिश स्कूल. न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना कधी झाली 1 जानेवारी 1880 ला झालेल्या.
तीन महत्वाचे व्यक्ती आहेत. मी तुम्हाला सांगितलं होतं ते नाव कसं लक्षात ठेवायचं. काय तर TAC म्हणजे टिळक, आगरकर आणि विष्णुशास्त्री चिपळूणकर. नवीन विद्यार्थ्यांना नाव लक्षात येते का? ती नाव जवळची करून घ्यायची. कसं काय तो आपण काय एका व्यक्तीचं नाव म्हणून का होते आपल्या जवळचं वाटायला लागतं का नाही. तसंच ही नाव आपण काय करायचं, आपण सारखी गोपून काय करायचं, जवळची करून घ्यायची. म्हणजे टिळक हे आपलंच वाटावं, आगरकर हे आपलंच कोणतरी वाटावं. नाहीतर असं जर तुम्ही लक्षात ठेवलं तर तुमच्या लक्षात राहणार विष्णुशास्त्री चिपळूणकर C म्हणजे बरं का. नंतर या न्यू इंग्लिश स्कूलचं रूपांतर आज 4 वर्ष कशा झालं होतं 1884 ला. तारीख किती आहे ती 24 ऑक्टोबर 1884. काय झालं होतं, डेक्कन एज्युकेशन सोसायटीची काय झाली होती, स्थापना झाली होती. आणि याच्या आधी पण सांगितले मी डेक्कन शब्द कुठं कुठं आलाय ते महत्वाचं बरं का. 24 ऑक्टोबर 1884 ला कुठं झाली हो, पुणे येथे झाले. आता डेक्कन एज्युकेशन सोसायटी मध्ये 5 माणसाचे नाव आहेत बघा. ते 5 माणसं लक्षात ठेवायची. आणखी पण जास्तीची माणसं आहेत ती, पण हे 5 माणसं लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचा. कोण कोण असणार मग, टिळक, आगरकर, वामन शिवराम आपटे, महादेव बळलाल नामजोशी, बाळकृष्ण वासुदेव बाळकृष्ण केळकर. हे झाले 5 माणसा. ही काय होती तर डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या स्थापनेत संस्थापक सदस्य होते. नंतर या डेक्कन एज्युकेशन सोसायटीचं रूपांतर 2 जानेवारी 1885 ला झालं FC कॉलेज म्हणजेच पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज. ही तारीख आहे 2 जानेवारी 1885. काल झालं होतं पण मी डबल घेतलंय, माझा व्हिडिओ चालू होता म्हणून. कधी 2 जानेवारी 1885. मग याच्या आधी पण मी तुम्हाला सांगितलंय की डेक्कन शब्द आपला कुठं कुठं आलाय. मला सांगा बरं आता पहिल्यांदा डेक्कन शब्द आपण कधी बघितला होता, काय बघितलं होतं आपण, डेक्कन कॉलेज बघितलं होतं. हा महत्वाचा बरं का, डेक्कन कॉलेज लगेच सगळ्यांना लोकमान्य टिळक वाटणार. डेक्कन कॉलेज म्हणलं की काय वाटतंय, लोकमान्य टिळक. पण लोकमान्य टिळकांचं शिक्षण डेक्कन कॉलेज मध्ये झालं होतं. त्यांनी स्थापन नव्हतं केलं, त्यांचं शिक्षण झालं होतं. तर कधी झालं होतं डेक्कन कॉलेजची स्थापना, 6 ऑक्टोबर 1821 ला झाली होती डेक्कन कॉलेजची स्थापना. डेक्कन कॉलेजचं जुनं नाव काय होतं माहिती का, हिंदू कॉलेज. बघा हे लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. काय नाव होतं डेक्कन कॉलेज, जुनं नाव हिंदू कॉलेज. नंतर याचं आणखी एक नाव झालं होतं काय, पुणे संस्कृत कॉलेज. पुणे संस्कृत कॉलेज. पण काय नाव ते 1868 ला काय झालंय, नामांतरण झालंय पुणे संस्कृत कॉलेज. लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. नवीन जो पुन्हा डेक्कन कॉलेज होतं कुठलं, डेक्कन, त्याचं जुनं नाव हिंदू कॉलेज. हिंदू कॉलेज नाव 1868 ला डेक्कन कॉलेज नाव झाले. पहिले हिंदू कॉलेज होतं, त्याच्या आधी पुणे संस्कृत कॉलेज का त्या कॉलेजचं नाव होतं. 6 ऑक्टोबर 1821 ला काय झाली स्थापना झाली. आणि स्थापना कोणी केली तर आपल्या कोणी केली, माउंट स्टुअर्ट. हे नाव तुमच्या जवळ झालं का नाही, माउंट स्टुअर्ट एल्फिस्टर. जगन्नाथ नाना शंकर शेठ बरोबर सगळं कार्यक्रम केले तेव्हा. मुंबईचं म्हणजे मुंबईचा शिल्पकार म्हणण्यात यांचा मोठा हात आहे बरं का. यांना जरी मुंबईचं शिल्पकार म्हणलं तरी काय हरकत नाही, कारण मुंबईमध्ये सगळ्या सुधारणा यांचा कार्यकाळ किती 1803 ते किती आहे, नाही एल्फिस्टर नाही ते नाना झाला. नानाचा कार्यकाळ किती होता 1803 ते 1865. त्यावेळेस जी होतं का यांनी दोघांनी म्हणतात तर मुंबई समाज सुधारणेचं काम केलं होतं. हे जर डेक्कन कॉलेजची माहिती. नंतर आपण दुसरा डेक्कन शब्द कुठं ऐकले हो, दुसरा डेक्कन शब्द आपण कुठं ऐकलाय, हा सांग दुसरा डेक्कन शब्द कुठं ऐकला आपण, दुसरा डेक्कन शब्द कुठं ऐकला आपण तर डेक्कन एज्युकेशन सोसायटी. कुठं ऐकलाय, डेक्कन एज्युकेशन सोसायटी. आताच आपण बघितला कुठं आहे डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना. आता सोसायटी मला येत नाही म्हणून काय घेतलं काय करायचं, अशी कोणालाच कळली. डेक्कन एज्युकेशन सोसायटी ह्याची स्थापना आताच बघितलं आपण कोणी कोणी केली. कधी झाली त्याची स्थापना 24 ऑक्टोबर 1884. म्हणजे पोरांना काय वाटावं सर लय फास्ट लिहितं, पण सरला येत नाही ते झाकायसाठी लिहायला असतं या. आणि कोणी डेक्कन एज्युकेशन सोसायटी स्थापना केली, 5 व्यक्तीची नाव आताच मी तुम्हाला सांगितले. ते 5 व्यक्तींनी काय केली ती स्थापना केली. पुन्हा आपण तिसरं नाव बघितलं डेक्कन सभा. कुठलं, डेक्कन सभा. त्या डेक्कन सभेची स्थापना कोणी केलेली,
हा कोणी केली? गोपाळकृष्ण गोखले. कधी केली हो? आणि गोपाळकृष्ण गोखले यांनी केली. पण यांचं संस्थापक सदस्य जर म्हणलं किंवा यांना मदत जर कुणी केली तो म्हणलं तरी तर नाव काय ना, न्यायमूर्ती मगो रानडे. लक्षात ठेवा, डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या संबंधित बरं का. जेव्हा पुणे सार्वजनिक सभेत यांची अक्कलपट्टी झाली होती, कुणी केली होती? टिळकांनी केली होती. किती? 1895 ला केली होती बघा. आणि पुणे सार्वजनिक सभा स्वतःच्या ताब्यात घेतली होती. तेव्हा यांनी काय केली होती? त्यांचं समाजकार्य करण्यासाठी 4 नोव्हेंबर 1896 ला काय केली होती? डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली होती. लक्षात ठेवा, म्हणजे पुणे सार्वजनिक सभेत टिळकांनी हक्कपट्टी केल्यानंतर यांचं काम करायला काय केली होती? डेक्कन सभा स्थापन केली होती. आणि या दोघांनी एकत्र काम केलेलं आहे बरं का. गोपाळकृष्ण गोखलेंनी स्थापना केली आणि मदत कोणी केली? न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. आणि स्थापना काय झाली? 4 नोव्हेंबर 1896 ला स्थापना झाली. नंतर आता ही शिकताना आपल्याला डेक्कन मराठा एज्युकेशन सोसायटी येणार आहे बघा. कुठली येणार आहे? डेक्कन मराठा एज्युकेशन सोसायटी. डेक्कन मराठा एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली हो? एवढे 4 मित्र वाचले बघा, आणखी पण असते ना. कुठले येणार आहे आता आपला? डेक्कन मराठा एज्युकेशन सोसायटी. असं आहे. ह्याला कसले इंग्लिश म्हणते तो? ह्याला कसले इंग्लिश म्हणतात? कसले म्हणतात? आणि कळतं का इंग्रजी? वाटतं का नाही? वाटतं का तिकडे मराठी लिहिलेली? लक्ष द्या इकडे. डेक्कन मराठा एज्युकेशन सोसायटी याची स्थापना कोणी केली? ही महत्वाची संस्था आहे म्हणून ती लिहून दिली. डेक्कन एज्युकेशन मराठा सोसायटीचा संस्थापक कोण आहे? तो म्हणायचं शक्तिमानचं जुनं नाव काय? शक्तिमानचं जुनं नाव? शक्तिमान मालिका कोणी बघितली? शक्तिमान का तुमच्या काळात नव्हतं शक्तिमान मालिका? हा म्हणजे शक्तिमानचं जुनं नाव काय होतं? त्याचं नव्हतं का? ते सांगायचं माझं एवढं नाव आहे बघा. काय होतं? काय नाव होतं त्यांचं? आणि एक मन घे किंवा समजा एखादी व्यक्ती जर आपला दिसतं ना, एखादा गरीब दिसतंय, पण जेव्हा प्रत्यक्ष गाव त्याचा अनुभव येतोय तेव्हा तिला आगाव निघले असते. मग आपण त्यावेळेस काय म्हणतो? शक्तिमान ही गंगाधरी किंवा गंगाधरी शक्तिमान ही. जाऊ दे, तुमच्या लक्षात नाही येणार. संस्थापक कोण आहे? गंगाधर भाऊ मस्के. कोण आहे त्याचं नाव? लक्षात ठेवा. आणखी एकदा आपण गंगाधर नाव म्हणलो होतो आम्ही. गंगाधरी शक्तिमाने ह्याच्या आधी पण उल्लेख मी एका ठिकाणी केला होता. कुठे केला माहिती आहे का? गंगाधर निळकंठ सहस्त्रबुद्धे. त्यांनी काय केलं होतं? कुठं पण मनुस्मृती दहनाच्या वेळी गंगाधर निळकंठ सहस्त्रबुद्धे ह्या व्यक्तीने काय केलं होतं? तर आंबेडकर शिकताना आपण ते काय बोलतो? मनुस्मृती दहन कधी झालंय? 25 डिसेंबर 1930. हा 27 सॉरी 1927 ला. 25 डिसेंबर हा दिवस आपण कुठला दिन साजरा करतो? भारतीय स्त्री मुक्ती दिन. लक्षात ठेवा, तुम्हाला मुक्ती मनुस्मृती दहन मध्ये स्त्रियांवर अत्याचार केलं होतं आणि ती हिंदू समाजाने पुढे पाळायचं होतं असं त्या मनुस्मृतीमध्ये सांगितलं होतं. तरी 25 डिसेंबर भारतीय स्त्री मुक्ती दिन म्हणून आपण साजरा करतो. आणि याचा संस्थापक कोण आहेत? गंगाधर भाऊ मस्के. या व्यक्तीने काय केले? तर डेक्कन मराठा एज्युकेशन सोसायटीची काय केली? स्थापना केली आहे बघा. स्थापना जी 1910. काय चुकलंय? काय चुकलंय? मस्के. चुकलंय काय नाव माझं? कसं आहे? बरोबर कसं आहे? बरोबर आहे नाव की. बरं जाऊ द्या. तुम्हाला कळलं का? ह्याच्या आधी मी काय सांगितलंय? भाषा महत्वाची का भावना महत्वाची? ते मस्त काय ते भाषा महत्वाची नाही, भावना महत्वाची. ठीक आहे, राहू दे. चला, हे डेक्कन एज्युकेशन सगळं तुम्हाला समजलं का? डेक्कन नाव कुठं कुठं आले ती 4 तारखा लक्षात ठेवायचं. काय करा? प्रयत्न करा बरं का. डेक्कन रयत बघा एक राहिली होती. कुठली? डेक्कन रयत एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? शाहू महाराज. डेक्कन रयत नाही, डेक्कन रयतचे नाव ना काय एज्युकेशन पण आहे पुढे. डेक्कन रयत कधी केली स्थापनेची?
डेक्कन रयतची स्थापना कधी केली? आठवतोय कोणाला? 22व्या मार्च त्याच्यात लिहून दिला असेल की डेक्कन रयत एक महत्वाचं आहे बा. हे कोणी केली डेक्कन रयतची स्थापना? 1916 ला केली शाहू महाराजांनी. कोणी केली? शाहू महाराज. लक्षात आलं का? डेक्कन रयतची स्थापना कोणी केली? शाहू महाराज. आता हे पुस्तक आपल्या मेन समाज सुधारकाकडे येतो. गंगाधर भाऊ निळकंठ सहस्त्रबुद्धे लक्षात ठेवलं का? 25 डिसेंबर 1927 मनुस्मृतीला काढी लावायचं काम त्यांनी केलं होतं. तर 18 इथं कोणी लक्ष द्या केला काय इथं काय लिहिलंय ना 1893 चा बरोबर आहे की? पण हे असं केलं होतं 1893 पुण्यात काय त्यांनी फर्ग्युसन कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं. कायसाठी घेतलं? तर BA ची पदवी घेण्यासाठी त्यांनी ऍडमिशन घेतलं. आणि 1898 मध्ये त्यांनी काय केलं? तर आपलं जे शिक्षण आहे त्या फर्ग्युसन कॉलेज मधलं पूर्ण केलं आणि BA ची पदवी घेतल्या. BA ची पदवी घेतली आणि 1898 ला त्यांनी काय केलं? तर प्रार्थना समाजात काय केलं? त्यांनी प्रवेश घेतला. बघा लक्ष द्या इकडे. आता जोडून बोको एकदम मग आवाज येते का? येते ना? वा. मला सांगा मग त्या प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केलेली आहे? कोणी केलेली आहे? लक्ष द्या इकडे. आत्माराम पांडुरंग तर्खडकर. कधी झाली प्रार्थना समाज? 31 मार्च 1867. मग प्रार्थना समाजाचे वैचारिक संस्थापक कोण आहेत? राघव भंडागर. आणि प्रार्थना समाजाचे मुखपत्र कुठलं होतं? कुठलं होतं? ही सगळं पोलीस भरतीला विचारले प्रश्न आहे बरं काही. प्रार्थना कोणी पण मला विचारलं नाही. प्रार्थना समाजाचे मुखपत्र कुठलाही विचारलेला आहे. सुबोध पत्रिका विचारलेला आहे. पुन्हा प्रार्थना समाजाचे वैचारिक संस्थापक कोण आहेत हे पोलीस भरतीला विचारले. हे प्रार्थना समाज त्यांचा आवडता प्रश्न आहे. याची स्थापना काय झाली ते विचारलेली आहे आणि कोणी केले ते विचारले आहे. आणि ह्या दिवसा आलाय विषय म्हणून आत्माराम पांडुरंग तर्खडकरांची पोरगी कोण होती? अन्नपूर्णा. या अन्नपूर्णावर काही होऊ शकते माहितीये का? तर म्हणजे भारतातील पहिली महिला कोणती आहे जी विदेशात शिक्षणासाठी गेली होती? ते कोण आहे? अन्नपूर्णा. आणि आत्माराम पांडुरंग तर्खडकर एक हिंदू या नावानं प्रभाकर जी त्यांचा पेपर होता कुठला? भाऊ महाजनचा. कुणाचा? भाऊ महाजन. हे एक हिंदू नावानं पण लिखाण करत होतं एवढं लक्षात घ्या. आणि मग 1898 ला कुणी? महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी काय प्रवेश केला प्रार्थना समाजात. नंतर सांगतो बघा पुढे काय झालं? शिक्षणासाठी परदेशाला गेले तर इंग्लंडला गेले. तर कुठे गेले? तर इंग्लंडला. कधी गेलं? 1901 ते 1903 या कालखंडात ते कुठे गेलं? इंग्लंडला. आणि त्यांना ही मदत जी कोणी केली होती? तर मराठा डेक्कन एज्युकेशन कुठलं? डेक्कन मराठा एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? हे गंगाराम भाऊ मस्के यांनी 10 रुपयाची मासिक काय दिली? त्यांना शिष्यवृत्ती दिली. आणि ती शिष्यवृत्ती घेऊन ती कुठे गेलं होतं? म्हणजे इंग्लंडला गेलं नाही. ती शिष्यवृत्ती त्यांनी भारताचं शिक्षण घेतलं होतं. आणि इंग्लंडला जाण्यासाठी कधी? 1901 ते 1903. लक्षात घ्या यांचा कार्यकाळ बरं का. पहिला आपण काय बघितलं? 1891 बघितलं. नंतर आपण 1893 बघितलं. नंतर आपण आता 1898 बघितलं. इथं शाळेत गेलं. इथं काय झालं तरी? पुण्यात पुणे FC. इथं नंतर BA पदवी आणि प्रार्थना समाज प्रवेश. आता इथे 1901 मध्ये ते आले होता. लक्षात घ्या 1901 ला कुठे गेलं ते? इंग्लंडला गेलं. कुठे गेलं? इंग्लंडला गेलं. इंग्लंडला कशासाठी गेलं होतं ते? तर इंग्लंडला जाण्यासाठी माग काय काय चुळबुळ काय चुळबुळवली माग 1901 ते 1903 इंग्लंडला गेलं. पण यांना मदत कोणी केली इंग्लंडला जाण्यासाठी? हो यांना इंग्लंडला जाण्यासाठी मदत कोणी केली? मग गंगाधर मस्केनी केली. हो 10 रुपयाची मासिक पेन्शन दिलेली आहे. म्हणजे 10 रुपयाच्या मासिक पगारावर तर नाही जाऊ शकणार ती. तर मदत कोणी केली? महाराजा. कोण आहे महाराजा? गोविंदा महाराजा सयाजीराजे. बघितला का महाराजा पिक्चर? तुम्ही नाही बघितला? नाही बघितला? मी पण नाही बघितला. महाराजा सयाजीराजे गायकवाड यांनी काय केली? यांना इंग्लंडच्या शिक्षणासाठी मदत केली. तिथं त्यांनी कुठल्याही विषयाचा अभ्यास केला? हो विषय लक्षात घ्या. तिथं
तौलानिक काय तौलानिक ना तौलानिक धर्मशास्त्राचा म्हणजे तौलनिक म्हणजे काय तुलनात्मक धर्मशास्त्र बरं का तुलनात्मक धर्मशास्त्राचा त्यांनी काय केला तिथं अभ्यास केलाय लक्षात घ्या यांचं जे कार्य आहे महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांचा जन्म कुणाच्या झाला होता तर मराठा कुटुंबात यांचा जन्म झाला होता बघा पण यांचं जे सगळं कार्य आहे का ते कार्य कुठलं आहे तर समाजातल्या दलित आणि अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी किंवा त्या समाजात म्हणजे विद्यार्थ्यांसाठी त्यांचं काय सगळं कार्य त्यांचं शिक्षणाला त्यांना शिक्षण भेटावं सरकारी नोकरी भेटावं म्हणून मी त्यांनी काय कार्य केलेलं आहे तर तौलानिक धर्मशास्त्र त्यांनी अभ्यास केला त्याच्यासोबतच त्यांनी इंग्लंड मध्ये कशाचा अभ्यास केला पाली भाषा या पाली भाषेत लिखाण कुणी केले तर गौतम बुद्धांनी केलेलं आहे बरं का आणि बौद्ध धर्माचा काय केलं त्यांनी तर अभ्यास केलाय त्याच्यासोबतच इतर धर्मांचा बी अभ्यास त्यांनी कुठे केला इंग्लंड मध्ये तर इंग्लंड मध्ये ते कुठे गेले होते मॅचेस्टर एक शहर आहे बघा इंग्लंड मध्ये कुठलं शहर आहे मॅचेस्टर आणि या मॅचेस्टर शहरात काय ऑक्सफोर्ड विद्यालय कुठलं आहे ऑक्सफोर्ड ही काय युनिव्हर्सिटी आहे त्या युनिव्हर्सिटीत काय होते शिकायला होतं आणि तिथं त्यांनी हा सगळ्या विषयांचा काय केला होता अभ्यास केला होता नंतर 2 वर्ष तिथं राहिलं नंतर त्यांना भारतात यायला होतं कधी 1903 ला मग भारतात येता येता यांना एक मध्ये परिषद गाठ पडली बघा म्हणलं आलोय तर काय करतो परिषदेला जाऊनच येतो कुठली परिषद होती मग ती 1903 ला हा बघा इथं आला इंग्लंडला शिक्षण इंग्लंड वरनं कुठे गेलं भारतात येता येता त्यांना मध्ये एक परिषद गाठ पडली किंवा परिषद भरली होती जसं आपण कुठं जात राहणं मध्ये लग्न चालू असलं तर काय करते तर जात बरोबर आहे का तसं काय असतंय तसं येताना एक परिषद लागली होती त्या परिषदेला काय झालं होतं ती आलं होता कुठली परिषद आंतरराष्ट्रीय उदार धर्म परिषद किंवा जागतिक उदार धर्म परिषद म्हणलं तरी चालतंय आंतरराष्ट्रीय आणि जागतिक एकच झालं आंतरराष्ट्रीय उदार धर्म परिषद किंवा जागतिक उदार धर्म परिषद होती त्या परिषदेला ती तिथं गेलं आणि त्या परिषदेमध्ये त्यांनी त्यांचा एक निबंध वाचला त्या निबंधाचं नाव होतं हिंदुस्थानातील उदार धर्म काय नाव होतं हिंदुस्थानातील परीक्षेच्या दृष्टीने लय महत्वाचा बरं का हिंदुस्थानातील उदार धर्म ह्याला आयएमपी करून टाका वाटलं तर कुठला निबंध वाचला होता याने हिंदुस्थानातील उदार धर्म ही परिषद कुठं भरली होती आता एम्स्टरडॅम ह्याच्या आधी मी शब्द कुठं ऐकला होता माहिती का एम्स्टरडॅम काय माहित तुम्ही बघता का नाही पण मी तर काय करतो गाणी बोलत असतो एका गाण्यामध्ये शब्द बिलवा मी एम्स्टरडॅम हे ठिकाण कुठे आहे माहिती का हॉलंड मध्ये कुठं आहे कोण जर एम्स्टरडॅम जे ना खरं त्या गायकाचा फॅन असेल ना 100% एम्स्टरडॅम ठिकाण माहित असेल आपल्याला एम्स्टरडॅम आता जी 2-4 महिन्याखाली गाजलं होतं काय हॉलंड या ठिकाणी काय ती आहे लक्षात घ्या इंग्लंड वरून येताना एम्स्टरडॅम हॉलंड या ठिकाणी आंतरराष्ट्रीय उदार धर्म परिषद भरली होती आणि त्या उदार धर्म परिषदेने हिंदुस्थानातील उदार धर्म नावाचा काय निबंध वाचला होता बरं का नंतर काय करू आता यांचं पुढलं कार्य बघू नंतर यांनी काय केलं 1905 मध्ये बरं का काय केलं 1905 मध्ये तरुण आस्तिक संघ स्थापन केला कसला आता 2 प्रकार असतात आस्तिक आणि नास्तिक नाही आस्तिक म्हणजे काय हो पण त्याचा अर्थ ऍक्च्युअली तर ती सगळं मला माहित नाही काय केलं होतं त्याने ऍक्च्युअली म्हणजे खरोखरच काय ऍक्च्युअली म्हणजे काय हा तरुण आस्तिक माग गोंधळ कुठला तरुण आस्तिक संघ लक्ष ठेवा फक्त परीक्षेला आता नवीन मुद्दा आला तरी येऊ शकतो कधी केला होता 1905 तरुण आस्तिक संघ ह्याचं काय मला एवढं माहित नाही पण लक्ष ठेवा विचारू शकते ती नवीन मुद्दा म्हणून काहीतरी तरुण आस्तिक संघ 1905 नंतर यांचं सगळ्यात महत्वाचं काम काय हो 1906 ला यांनी केलेलं आहे काय केलं 4 ऑक्टोबर 1906 तारीख लय तुम्हाला कळतंय काय चालू आहे पुढे का निवांत कळतंय का पुढे काय चालू आहे शिकवायला नाही कोण म्हणते नाही कोण म्हणते मला सांग की
होय कोण आहे नाही त्याला म्हणा कुठला समाजसूत्र शिकवायचा चालू आहे, फक्त तिकडं भीतीकडे तोड करून सांग म्हणा. काय 4 ऑक्टोबर लक्षात घ्या, हे महर्षी विठ्ठलरामची 4 ऑक्टोबर 1906 तारीख किती आहे? 4 ऑक्टोबर 1906 तारखा लक्षात ठेवायला काय तुमच्या मनात ट्रिक करायची ती तुम्ही करा बरं का. 18 आहे ना, बघा बरं असं म्हणून ट्रिक करा म्हणलं होतं. काय करा ट्रिक करा. कधी 18 ऑक्टोबर म्हणजे 4 ऑक्टोबर या कुठे लक्षात ठेवले हो? नाही 24 ऑक्टोबरला येते. 4 नोव्हेंबर आहे ते. 4 नोव्हेंबर आहे. 4 तारीख मी काल कर्मविवाह पडले लक्षात ठेवली बा. 4 ऑक्टोबरला काय रयत शिक्षण संस्था आहे. 4 ऑक्टोबर रयत शिक्षण संस्था कधी झाली? 1919. 4 ऑक्टोबर 1929 काले कराड या ठिकाणी काय झालं? रयत शिक्षण संस्थेची स्थापना झाली. नंतर 1924 ला याचं मुख्यालय कुठे गेलं? साताऱ्यात गेलं. नंतर 1900 काय झालं? 1924 ला कुठे गेलं? साताऱ्याला. नंतर 1924 लाच काय झालं होतं? त्यांनी 1924 ला त्यांनी काय काढली होती? मिश्र बोर्डिंग काढली होती का नव्हती? ते मिश्र बोर्डिंग म्हणजे विविध जाती धर्मातील लोक तिथे शिकायचे आणि या मिश्र बोर्डिंगला भेट कुठे दिली होती? 1927 मध्ये. तारीख किती? 25 फेब्रुवारी 1927. आणि त्या मिश्र बोर्डिंगचं नाव काय केलं होतं? रायश्री शाहू महाराज वसतिगृह. पण कोणाच्या हस्ते केलं होतं? महात्मा गांधी. हे प्रश्न पोलीस भरतीला काय केलेला आहे? आलेला आहे. आणि 4 तारीख जी आहे ती 4 तारीख माझी इथं डोक्यात राहिली होती. आणि ती किती? 18 ऑक्टोबर 1906 ला यांच्या आयुष्यातला आणि पोलीस भरतीचा सगळ्यात लाडका प्रश्न काय हो? डिप्रेस्ड क्लासेस मिशन. अरे यार गोंधळ करू नका मग. डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना काय केली? त्यांनी केली. डिप्रेस्ड म्हणजे काय हो? दाबला गेलेला. त्या काळी उच्चवर्णीयांच्या किंवा व्यापाऱ्यांच्या किंवा सावकारांच्या त्या वृत्तीमुळे जी समाज त्या काही दाबला गेलाय त्यांना स्वतः तर राजकीय किंवा सामाजिक हक्क नाही तर ते मिळवून देण्याचं काम ह्या डिप्रेस्ड क्लासेस मिशनने केलंय. या दाबलेल्या वर्गाबद्दल त्यांनी काय केलंय इथं काम केलंय. सरकारी नोकरी मिळवून देणे, शिक्षणाचा प्रसार करणे, काय करणे? सरकारी नाही 12 ऑक्टोबर चुकी झाली. माहित आहे मला 12 ऑक्टोबर आहे ती 12 ऑक्टोबर आहे पण खरी तारीख 18 ऑक्टोबरचा. बरोबर आहे. मी पण 2-3 बघित होतं. मे बी होतो व्हिडिओ त्याच्यात 12 होतं पण ती काल पुस्तक घेतलंय मी महाराष्ट्र समाज सुधारक त्याच्यामध्ये किती आहे? 18 ऑक्टोबर आहे. तीच खरी धरायची आपण. आणि बाकी सगळीकडे 18 ऑक्टोबरचा आहे. तर 18 ऑक्टोबर 1906 ला काय केलं? डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना कुठे केली? कुठे केली होती स्थापना? लक्षात घ्या. मुंबईला काय केली? सध्या मुंबईमध्ये जायचं. परत त्यांचं कार्य पुण्यामध्ये बरं का. डिप्रेस स्थापना केली. याचा उद्देश काय होता? उद्देश होता शिक्षणाचा प्रसार करणे. ज्या त्या काही जी गरीब विद्यार्थी येतात किंवा जी शिक्षणापासून दूर आहेत त्यांना काय करायचं? शिकवण्याचं काम करणं, सरकारी नोकऱ्या देण्याचं काम करणं, पुन्हा समाजामध्ये जातीभेद दूर करण्याचं काम करणं आणि म्हणजे स्वातंत्र्य समता बंधुता या काय तत्वावर सगळ्यांनी एकत्र राहण्याचं काम करणं. हे कुणी केलंय? डिप्रेस्ड क्लासेस मिशनची काय ती सगळी वैशिष्ट्य आहेत किंवा उद्दिष्ट आहे ती. मग तुमच्या लक्षात राहील काही काय? कधी स्थापना झाली? 18 ऑक्टोबर 1906. कुणी केली? विठ्ठलरामजी शिंदे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलंय? तर डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटी काय केलं? फक्त त्यांनी मध्ये एज्युकेशन शब्द टाकला बरं का. यांची काय मिशन आहे आणि यांची काय? डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटी. ह्याची स्थापना त्यांनी कधी केली हो? 14 जून 1928 ला केलेली आहे. कधी? 14 जून 1928. पुन्हा आणखी कन्फ्युज होण्यासारखं बाबासाहेबांनी यांच्यामध्ये साम्य सांगतो. बहिष्कृत भारत ही जी वर्तमानपत्र आहे, बहिष्कृत भारत, तुम्ही सारखं मी सांगतोय, तुम्ही घरी जाऊन जर वाचत नसेल तर ती काय लक्षात राहणार नाही. कारण मला मागचा समाज होता विचारा मला आता आठवत नाही. तर तुमचं तर कसं राहत असेल? मी तर एक समाज शिकवायचा पण किती तास वाचत असेल त्याला ते राहत नाही. पण कसं तुम्ही जर सारखं वाचलं तर राहणार. बहिष्कृत भारत हा बहिष्कृत भारत ते एक वर्तमानपत्र होतं आणि हे वर्तमानपत्राची स्थापना कोणी केली?
1927 ला B.R. आंबेडकरांनी काय केली होती, त्याची स्थापना केली होती. आणि बहिष्कृत भारत नावाचा जी ग्रंथ आहे, ते ग्रंथ कोण लिहिलाय, तर विठ्ठल रामजी शिंदे लिहिलाय. म्हणजे बहिष्कृत भारत हे वर्तमानपत्र जर विचारलं 1927 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि बहिष्कृत भारत ग्रंथ जर विचारला तर ते कोण आहे, विठ्ठल रामजी शिंदे. आणि डिप्रेस्ड क्लासेस मिशन, एम वरनं काय राहते का, नाही राहत काय, डिप्रेस्ड क्लासेस मिशन कुणी केली असेल तर केली विठ्ठल रामजी शिंदे. आणि डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटी जर कोणी केली असेल तर ती काय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हितवर तुमच्या लक्षात आलं का, 4 ऑक्टोबर 1906 पर्यंत. मला सांग 91 ला काय झालं, ते काहीच गरज नाही तुम्हाला म्हणजे शिक्षण हे तुम्हाला कधीच विचार नाही ते त्याचं शिक्षण कुठं झालं आणि काय झालं असलं काही विचारत नाही ते. पण मी एक समाज सुधार शिकवताना ती एक सांगण्याची पद्धत असते बरं का, त्या पद्धतीमुळे मला काय करावं लागतं, तुम्हाला सांगावं लागतंय. नाहीतर मी जर आलो आणि डायरेक्ट त्यांचं मेन काम जर सांगितलं, घ्या 4 ऑक्टोबर ते 18 ऑक्टोबर 1906 डिप्रेस क्लासेस मिशन कोणी स्थापन केली, विठ्ठल रामजी शिंदे, तरी काय असं लक्षात राहणार नाही. हे असं एकदा आपण त्यांच्या कालखंडानुसार जर गेलो तर गोष्टी काय होत्या आपल्या लक्षात राहते त्या. ते शाळा इंग्रजी, पुन्हा पुणे फर्ग्युसन BA प्रार्थना समाज इंग्लंडला गेलं, तिथं हिंदुस्थानातील उदार धर्म नावाचा काय निबंध त्यांनी वाचला. नंतर 1905 ला त्यांनी तरुण आस्तिक संघाची काय केली, स्थापना केली. नंतर 1906 मध्ये काय केली त्यांनी, 18 ऑक्टोबरला डिप्रेस्ड क्लासेस मिशनची काय केली, स्थापना केली. नंतर 1907 मध्ये काय केलं त्यांनी, सोमवंशीय मित्र मंडळ किंवा सोमवंशीय मित्र मंडळ किंवा समाजाची त्यांनी काय केली, सोमवंशीय मित्र समाज काय पण सोमवंशीय मित्र समाज वर्गी, सोमवंशीय मित्र समाज ह्या समाजाची काय केली, स्थापना केली. सोमवंशीय म्हणजे काय, तर दलित समाज किंवा त्या काही परिस्थितीनं घासला गेला किंवा त्याच्याकडे पैसे वगैरे काय अशा समाजाला त्यांनी काय याचं मदत करण्याचं काम या सोमवंशीय मित्र समाजात सुरू केलं. नंतर 9 आणि 10 मध्ये काय केलं नाही, कधी 8 आणि 9 काहीतरी केलं असेल त्या जिंदगीमध्ये, पण हिता सांगण्यासारखं यांच्या जिंदगीमध्ये काय नाही. नंतर 1910 आलं बरं का, तर एक प्रथा होती बघा आपल्या भारतामध्ये, कुठं ते जे द्विज संस्थान आहे खंडोबा, त्या खंडोबाच्या ठिकाणी ती प्रथा असायची, वाघ्या मुरळीची प्रथा. कुठली, वाघ्या मुरळी. आणखी पण काही ठिकाणी नवीन लग्न झाले बोलूचे बघा नाचायला, नवरा बायकोचं जागरण गोंधळाचा कार्यक्रम असतंय का, तेव्हा ही वाघ्या मुरळी येते त्या, तीच आहे का नाही मला कन्फर्म माहित नाही. पण वाघ्या म्हणजे कोण, माणूस, आणि मुरळी म्हणजे कोण असते, बाई असते. आणि दुसरी एक प्रथा लय ठसकाला टाइम काय 1910 ला त्यांनी काय केलं, वाघ्या मुरळी प्रथा बंद व्हावी म्हणून काय केलं, तर कार्य केलं मुंबई संस्थानामध्ये. आणि आणखीच काय केलं, देवदासी प्रथेविरुद्ध काय केलं त्यांनी, देवदासी प्रथा तर तुम्हाला माहित आहे, मी सांगितलं होतं ते श्याम सिंगारवाय पिक्चर जर कुणी बघितला असेल तर त्याच्यामध्ये देवदासी प्रथेविरुद्ध थोडं सांगितलेलं आहे बघा. काय असतंय की लहान मुली काय झालं, देवाला नवस केलाय, समजा तुम्ही आता म्हणजे खंडोबाला वगैरे जाऊन काही नवस केला की मला मुलगा होऊ दे किंवा मुलगी होऊ दे, आणि समजा तसं झालंच तर ती झाल्यावर नवस कशाला करायचो, जर मागून सोडून द्यायचं असेल तर नवस काय करायची गरज आहे. समजा माहितलं मला असं मला मुलगी दे, समजा मुलगा झाला, मुलगा नव्हता सोडत, मुलगी झाली का, मुलीला काय करायची, ती देवाला सोडून द्यायची. म्हणजे त्या मुलीला काय राहायचं, त्या मंदिरावर राहायचं, त्या मंदिराच्या बाहेर कधी पडायचं नाही, त्या मंदिरातली कामं करायची, पुजाऱ्यांची सेवा करायची, त्यांना अन्न बिन्न बनवायचं, त्यांचं मनोरंजनाचं काम हे काय करायचं, ह्या बायांनी करायचं किंवा देवदासी महिलांनी करायचं. म्हणजे त्यावेळेची जी पुजारी ती आता पण ही देवदासी प्रथा आता बंद झाली तरी आपल्या महाराष्ट्रात आपल्याला माहित नाही, आपल्या महाराष्ट्रात आपल्या एवढी जाणवत नाही, पण आणखी मी काय ठिकाणी चालू असणार बरं हे काय ठिकाणी आणखी काय असणार चालू, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्यापणे चालू असणार. हे देवदासी प्रथेविरुद्ध काय केलं त्यांनी, कार्य केले कुठं, मुंबई. आणि 1910 मध्ये त्यांनी आणखी एक सभेची स्थापना केली होती बघा, मुरळी प्रतिबंधक सभा. कुठली, मुरळी तर आणखी चालू आहे, मुरळी प्रतिबंधक सभा. मुरळी प्रतिबंधक सभा ही काय 1910 मध्ये त्यांनी स्थापन केली. आणखी एक संस्था आहे बघा. नंतर यांनी 1100 काय पुढे काय केलंय त्यांनी, 1910 मध्ये आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगतो तुम्ही, ही गोष्ट ह्यांच्याशी रिलेटेड कमी आहे. ही गोष्ट ह्यांच्याशी काय रिलेटेड थोडी कमी आहे.
पण मी तुम्हाला सांगतो ह्याच्या आधी पण तुम्हाला मी सांगितलेले बघा 1910 मध्येच काय झालं होतं माहितीये का, प्रार्थना समाजातनं जसं पुणे सार्वजनिक सभेतनं कुणाची हकालपट्टी झाली होती, पुणे सार्वजनिक सभेतनं कुणाची हकालपट्टी झाली होती, कुणाची, न्यायमूर्ती महादेव गोविंदराव यांनी गोपाळकृष्ण गोखले यांची हकालपट्टी झाली होती. तशीच 1910 मध्ये काय झालं, 1910 मध्ये आपले विठ्ठल रामजी शिंदे यांची मी काय झाली होती, त्या प्रार्थना समाजातनं हकालपट्टी झाली होती बघा. म्हणजे त्यांनी स्वतः राजीनामा प्रेमाने दिला होता. म्हणजे का आपण शब्द वापरू शकतो की यांनी ती समाज काय होता, सोडला होता. तर विषय काय झाला होता, तर एक आठवत 1908 मध्ये बघा 30 एप्रिल 1908, कधी 30 एप्रिल 1908 हे लोकमान्य टिळक शिकवताना मी तुम्हाला तारीख लिहून दिली असेल, तारीख नसली लिहून दिलं तर साल तर लिहून दिलं असेल. काय झालं होतं माहितीये का, बघू नका मी उगत राहिला म्हणलाय, मला आठवत नाही दिलं का नाही ते. 30 एप्रिल 1908 ला काय झालं होतं, तर मुझफ्फरपूर बरोबर आहे का, मुझफ्फरपूर हे ठिकाण कुठे आहे, तर बिहार मध्ये बघा. इथं काय झालं होतं, त्या मुझफ्फरपूर मध्ये एक न्यायाधीश होता बघा. त्या न्यायाधीशाचं नाव काय होतं, किंग्सफोर्ड. काय नाव होतं, या किंग्सफोर्ड न्यायाधीशावर काय केलं होतं, तरी काय करायचा, काही बी समजा एखाद्या कैदी आलाच मराठी, तर त्या मराठी काही वंदे मातरमची घोषणा जरी दिली असली तरी त्याला कठोर शिक्षा द्यायचा, त्याला चापकाच्या फटक्याची शिक्षा द्यायचा, आणि गंभीर गुन्ह्यात तर काय डायरेक्ट करायचा, फाशी जन्मठेपेची शिक्षा द्यायचा. मग याचा बदला घ्यायचा होता. याचा बदला घेण्यासाठी आठवते का आपण स्वातंत्र्य सावरकर मध्ये बघा सेनापती बापट कुठे गेलो होतो, आता उद्या आपल्या सेनापती बापट पाहिजे, तर सेनापती बापट कुठे गेलो होतं, बॉम्ब बनवण्याची विद्या शिकण्यासाठी कुठे गेलो, पॅरिस फ्रान्सला गेलो होतो. कुठे गेलो, फ्रान्सला. आणि त्या पॅरिस मध्ये त्यांना एका रशियन बाईनं काय शिकली होती, बॉम्ब बनवण्याची विद्या शिकवली होती. त्या बाईचं नाव काय हो, ॲना फोर्स. त्या ॲना फोर्सला कसं म्हणलं ही त्यांची त्यांना माहिती आहे का त्यांनी. पण ॲना फोर्स आधी काय म्हणायची, मी नाही शिकवणार, पण परत काय तयार झाले शिकवायला, बॉम्ब बनवण्याचे मॅन्युअल घेऊन ती कुठे आले, लंडन मध्ये आले. लंडन मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्यांनी भेट घेतली. तिथं त्या मॅन्युअल झेरॉक्स काढल्या आणि ते झेरॉक्स भारतात कुठं पाठवल्या, अभिनव भारतच्या शाखांमध्ये पाठवल्या. अभिनव भारतच्या कुठं पाठवल्या, शाखांमध्ये. अभिनव भारतची स्थापना कधी झाली हो, कधी झाली आहे, 1904 मध्ये झालेली आहे. आणि मग त्या काय झालं, ते बॉम्ब पण काय पाठवलं, त्यासोबत बॉम्ब बनवून पाठवलं होतं, बंदुकी पाठवल्या त्या. ती जी बॉम्ब तिकडून आलं होतं, ती बॉम्ब काय झालं, याने या किंग्सफोर्ड अधिकाऱ्याला मारण्यासाठी त्या किंग्सफोर्ड अधिकाऱ्यावर टाकलं. म्हणजे आधी पाळत ठेवून होती किंग्सफोर्ड अधिकारी जातोय कुठं, याचा रोजचा दिनक्रम काय आणि काय याचं रोजचं नियोजन. म्हणजे कोण कोण व्यक्ती होती, खुदीराम बोस आणि पोलीस भरतीला प्रश्न याच्यावर किती वेळा आलाय, लय वेळा प्रश्न आलाय बरं का दोघांवर. खुदीराम बोस आणि प्रफुल्ल चाकी या दोन व्यक्तींनी काय केलं माहितीये का, ती बॉम्ब घेतलं आणि ती बॉम्ब काय केलं, तर ह्याच्या गाडीवर टाकलं, ह्याच्या घोड्या गाडीवर. पण दुर्दैवाने त्या दिवशी झालं काय की किंग्सफोर्ड बरोबर मागा राहिला. म्हणजे आता आपण कधी कधी रोजचं नियोजन असतंय, पण त्या नियोजन आपला कधी कधी बदल होतोय, कोणतरी भेटतं वगैरे म्हणून. त्या दिवशी तसंच झालं, किंग्सफोर्ड त्या गाडीत आला नाही, तर त्या गाडीत कोण आलं माहितीये का, त्या किंग्सफोर्डचा एक मित्र, त्याची बायकोनी एक मुलगी, ठीक आहे, त्या गाडीत आली, त्या गाडीने बॉम्ब टाकला. आणि काय झालं, बॉम्ब टाकल्यानंतर तिघांचा मृत्यू झाला तिथं. पण नंतर ही घटना जेव्हा यांना कळाली तेव्हा यांना पण काय झालं, दुःख झालं. ते माणूस मेल्याचं दुःख नव्हतं, कारण ती त्या किंग्सफोर्डचा सदर होता, पण निष्पाप एक स्त्री आणि तिचं मूल मेल्याचं दुःख काय झालं यांना झालं. नंतर इंग्रजांनी यांना पकडलं आणि यांना काय दिली, फाशी दिली. प्रफुल्ल चाकीने काय केलं, म्हणला इंग्रजांनी मला पकडण्यापेक्षा मी काय करतो, स्वतःलाच गोळी मारून घेतो बघा. 2 बंदुकी आणि 32 जिवंत कारतूस त्यावेळेस संध्याकाळी सापडली होती. आणि या खुदीराम बोसला एका रेल्वे स्टेशनवर पकडलं आणि यांना काय फाशीची शिक्षा काय झाली, दिली. म्हणजे ह्याचा काय झालं, निषेध. म्हणजे यांचं समर्थन, जे किंग्सफोर्डची जी हत्या आहे त्याचं समर्थन कोणी केलं होतं, लोकमान्य टिळकांनी केलं होतं. आणि म्हणजे सगळ्यांचा बघितलं रिलेट कसं होतंय, विठ्ठल राम शिंदे चालू म्हणजे एक सगळी एका कालखंडातली येते ना. म्हणून त्यांनी काय झालं, लोकमान्य टिळकांनी त्यांच्या कुठल्या ना लोकमान्य टिळकांनी काय केलं, 2 काय लिहित होती, लेख लिहायचं लेख. तर त्यांनी पहिला लेख कुठे लिहिला माहिती का, ह्या किंग्सफोर्डच्या हत्येचं समर्थन करण्यासाठी देशाचे दुर्दैव. कुठला लेख लिहिलाय, देशाचे दुर्दैव. दुसरा कुठला, हे शाश्वत उपाय नाहीत. हे काय, हे उपाय शाश्वत नाहीत, हे उपाय शाश्वत नाहीत. तुम्ही आता असं वाचायचं, कसं वाचायचं माहिती का, हे उपाय शाश्वत नाहीत असं वाचायचं तुम्ही. हे उपाय आता बाण करत असतो मला लक्षात ठेवा.
काय हे उपाय शोषत नाहीत. आणि देशाचं दुर्दैव ही 2 लेख काय केलं त्यांनी लिहिलं. आणि हे लेख लिहिलं म्हणून टिळकांविरुद्ध राजद्रोहाचा खटला कधी भरला होता? 1908 लाच भरला होता. आठवते का? 1908 ला ते राजद्रोहाचा खटला भरला होता. हॅलो, हा बोला की. मोठे बरोबर पाठवून देऊ काय? अय मोठे नावाचा कोण मुलगा आहे रे? जा ऑफिसला सत्काराचा कार्यक्रम ठेवला होता. अय शाहीची मोठं म्हणता. काय झालं तर 1908 ला लक्ष द्या. आता पुढे इकडं 1908 ला जेव्हा टिळकांना राजद्रोहाच्या आरोपाखाली अटक केली होती तर त्यांना शिक्षेसाठी कुठं पाठवलं होतं? त्यांना शिक्षा कुठं झाली? 1908 ते 1914 या काळात 6 वर्षाची शिक्षा झाली तेव्हा त्यांना. काळ्या पाण्याची शिक्षा म्हणलं तरी चालेल. कुठं झाली होती? कुठं झाली होती? मंडालेच्या तुरुंगात. मंडालेचं तुरुंग कुठं आहे? बर्मादेश किंवा म्यानमार मध्ये बघा. मग या टिळकांना म्हणजे टिळकांना दीर्घ आयुष्य लाभो किंवा टिळकांना सुटका हो पण यांनी काय केलं? विठ्ठलराव शिंदेनी तर काय केलं? प्रार्थना समाज जे होता का, त्या प्रार्थना समाजाचं कार्य लय मोठं बरं का. त्या प्रार्थना समाजात त्यांनी काय केलं? एक पूजा केली किंवा प्रार्थना किंवा उपासना केली किंवा टिळकांना आमच्या दीर्घ आयुष्य लाभू दे आणि त्यांना लवकर सुटका होऊ दे, लवकर बरं होऊ दे. म्हणून टिळक कसं होतं? जहालवादी विचारसरणीचं होतं. आणि प्रार्थना समाज हे मवाळ विचारसरणीचं असल्यामुळं हे काय त्यांना पटलं नाही तिथं प्रार्थना समाजातल्या माणसांना. त्यामुळे त्या प्रार्थना समाजातल्या कार्यकर्त्यांनी बाकीच्या त्यांची काय केलं? हकालपट्टी केली होती. असा सगळा काय विषय. नंतर पुढे काय केलंय वहिनी? पुढे आणखी काय केलंय? 1917 पुन्हा बिंगार येथे भरल्या अस्पृश्यांच्या परिषदेमध्ये काय केलं त्यांनी? बिंगार एक ठिकाण आहे ते कुठं मला पण माहित नाही पण बिंगार येथे अस्पृश्यांची एक परिषद भरली होती. त्या परिषदेमध्ये शपथ काय घेतली होती? मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मी काय करणार? दलित किंवा अस्पृश्य समाजासाठी किंवा गरीब त्यावेळी ज्या समाजाकडे आपलं स्वतःचा हक्क मिळवण्याची ताकद नव्हती त्या समाजासाठी मी काय करणार? जिवंत आहे तोपर्यंत लढणार. अशी शपथ त्यांनी कुठे घेतली? तो बिंगार येथे भरलेल्या अस्पृश्यांच्या परिषदेमध्ये. नंतर यांनी काय केलं? 1917 काँग्रेस अधिवेशन कुठं आलं यांचा आता कार्यकाळ बघा. आपण आता नंतर 1910 वर नमुनी 1917 वर घेतली डायरेक्ट बरं का. 1917 ला त्यांनी मराठा संघाची पण स्थापना काय केली होती? 1917 ला मराठा संघ या संघटनेची स्थापना त्यांनी केली होती. मराठा संघ हे पण एक मुद्दा आहे. पुन्हा आणखी एक बिंगार येथे अस्पृश्यांच्या परिषदेमध्ये त्यांनी काय शपथ घेतली होती? जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत काय करणार? मी अस्पृश्य समाजासाठी काय करणार? कार्य करणार. आता महत्वाचं बघा 1917 काँग्रेसचं अधिवेशन 1917 हे जे आधी मी सांगितलेलं आहे समजतंय काय चालू आहे ते? काय स्पष्ट होत आहे? 1917 काँग्रेस अधिवेशन काँग्रेस अधिवेशन 19 तुम्ही म्हणता कलकत्ता बरं तुमचंही बरोबर नाही, तुमचंही बरोबर आहे, माझं पण बरोबर आहे. 1917 काँग्रेस अधिवेशन कुठे भरलं होतं? लक्षात घ्या इकडं. काँग्रेस अधिवेशन तुम्हाला माहित आहे की काँग्रेसची स्थापना मी सांगितली का नाही? काँग्रेसची स्थापना मी शिकवली का नाही? काही झाली तुम्ही काँग्रेसची स्थापना? काही झाली होती होय? काँग्रेसची स्थापना काही झाली होती 28 डिसेंबर 1885 ला. कुठं झाली होती? दुसरं गाव सांगणार होतो पण नगर म्हणलं. कुठं झाली होती? मुंबई या ठिकाणी झाली होती. मुंबई मध्ये कुठं झाली होती? गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळा मुंबई या ठिकाणी झाली होती. आणि 28 डिसेंबर 1885 कुणी केली होती? एओ होम ॲलन होम ने केली होती. व्हाईसरॉय कोण होतं त्यावेळेस? मुंबईचं लॉर्ड प्रिन होतं. कुठं होणार होती? पुण्याला. पण झाली कुठं? मुंबईला. पण 1885 ला पुण्यात कोलाराची साथ आली होती. पण ती जाऊ द्या. 1917 अधिवेशन कोलकाता. आणि अध्यक्ष कोण होतो या अधिवेशनाचा? म्हणजे सांगायचा उद्देश काय तर प्रथम पहिली महिला काँग्रेस अध्यक्ष कोण आहे? तरी ॲनी बेझंट आहे बघा. पण ॲनी बेझंट आपली भारतीय नाही, हे दुसरी आहे. ॲनी बेझंट आयर्लंडची होती ना, आयरिश. ॲनी बेझंटच केली की ती होम रूल चळवळ. मग कुठली आयर्लंडची होती म्हणायचं. मग
हे ॲनी बेझंट कुठल्या होत्या? आयर्लंडच्या होत्या. म्हणजे फक्त महिला होती. कसली होती? पहिली महिला काँग्रेस अध्यक्ष कोण आहे? ॲनी बेझंट आहे. नंतर 1925 ला एक अधिवेशन झालं होतं. कुठलं अधिवेशन आहे ते? राष्ट्रीय काँग्रेसचं कानपूर अधिवेशन. या कानपूर अधिवेशनामध्ये हे अधिवेशन कुठे झालं होतं? कानपूरला झालं होतं. आणि याचा अध्यक्ष कोण होता? सरोजिनी नायडू. लक्षात घ्या, या सरोजिनी नायडू जे आहेत का, त्या पहिल्या भारतीय महिला आहेत त्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्ष राहिलेल्या. लोकमान्य टिळक भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे कधीच अध्यक्ष राहिलेले नाहीत. महात्मा गांधी फक्त एकदा राहिलेला आहेत. ही गोष्टी काय लक्षात घ्या. 3 वेळा राष्ट्रीय काँग्रेसचा अध्यक्ष कोण? दादाबाई नौरोजी राहिलेले आहेत. हे काय काँग्रेस बद्दल काँग्रेसचं मग सरोजिनी नायडू लक्षात राहिले का? ही काय पहिल्या भारतीय महिला कशाच्या? तर राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा. आणि ॲनी बेझंट ही फक्त पहिली महिला ही राष्ट्रीय काँग्रेसची काय अध्यक्ष. तरी 1917 जे राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन झालं होतं, त्या अधिवेशनात विठ्ठल रामजी शिंदे यांनी अस्पृश्यांचा काय केला होता? त्यांनी जाहीरनामा मांडला होता. आणि ती काय केला होता? मंजूर करून जाहीरनामा. अस्पृश्यांचा जाहीरनामाच आहे ना? जाहीरनामा नाही. अस्पृश्य निवारणाचा ऐतिहासिक ठराव काय केला त्यांनी? तिथं पास संमत करून म्हणजे पास करून काय घेतला होता. नंतर 1918 ला अखिल भारतीय अस्पृश्य काय होतं? 1918 ला काय बोलतो? अखिल भारतीय अस्पृश्यता परिषद भरली होती. बर ही निवारक परिषद भरली होती. ही परिषद कुठे भरली होती? मुंबईलाच भरली होती. कुठं बरं? ठिकाण बरोबर. कुठं भरली होती ही परिषद? कुठं लक्षात घ्या. अखिल कसलं जोरात आम्हाला सांगी किती हसली जोरात माहिती आहे? एवढं जोरात काय झालं तसं खरंच खरं सांगायला. सगळी हसते ती सगळी कंट्रोल झालं ती लय हसली जोरात. आणखी हसते सांग काय झालं होतं? काय अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद कुठं भरली होती? ठिकाण मुंबईला. कुठं? मुंबईला भरली होत्या. आणि या परिषदेचा अध्यक्ष कोण होतो? बडोद्याचे सयाजीराजे गायकवाड कोण होतं? अध्यक्ष होतं. हे मी सांगितलंय का? बोलून घ्या परत सांगतो काय हे काय सांगितलंय परत सांगतो. मला अध्यक्ष कोण होतं? महाराजा सयाजीराजे गायकवाड. आणि शाहू महाराजांनी जी 1920 ला माणगावची अस्पृश्यता निवारक परिषद भरवली होती, त्या परिषदेचा अध्यक्ष कोण होतं? स्वतः B.R. आंबेडकर होतं. आणि प्रमुख पाहुणे म्हणून कुणाला बोललं होतं? रायश्री शाहू महाराजांना. आणि ह्याने जी बघा म्हणजे आंबेडकरांनी अखिल भारतीय अस्पृश्य निवारक परिषद भरवली होती. आणि विठ्ठल राम शिंदेने पण भरवली होती. बाबासाहेबांची कधी 1920 ची आहे. 1920 ला ह्याने परत भरवली होती विठ्ठल राम शिंदेनं. त्यावेळेस त्याचा अध्यक्ष महात्मा गांधी होतं बरं का. त्यावेळेस अध्यक्ष कोण होतं? महात्मा गांधी 1920 च्या. आणि 1918 च्या अस्पृश्यता निवारक परिषद अध्यक्ष कोण? स्वतः हे महाराजा सयाजीराजे गायकवाड. आणि या अस्पृश्यांच्या परिषद लोकमान्य टिळक पण काय होते? उपस्थित होते. लक्षात घ्या. हे सांगितलं काय माहिती? हे लोकमान्य टिळक ह्या अस्पृश्यता निवारणाच्या परिषदेला काय होते? उपस्थित होते. आणि तिथं त्यांनी काय भाषणात काय म्हणले ते माहिती आहे का? जर देव अस्पृश्यता पाळत असेल तर तो देव पण मी मानणार नाही. काय म्हणले होते? जर देव अस्पृश्यता पाळत असेल तर तो देव मी मानणार नाही. आणि नंतर हिने असं काय केलं? भाषण केलं. आणि ज्या वेळेस ठरावाचं एक चिठ्ठी होती किंवा कागद परिपत्रक होतं, त्या परिपत्रकावर सह्या करायची वेळ आली त्यावेळेस काय केलं? त्यांनी सही केली नाही. म्हणजे यातनं काय त्यांची उक्ती आणि कृती साम्य होतं का? म्हणजे ती जी बोललं होतं की जर काय म्हणलं होतं देव जर अस्पृश्यता पाळत, अस्पृश्य छुवाछूत बरं का, छुवाछूत काय किती आहे ना शब्द काहीतरी. अहो शिवना मांडी ती जर पाळत असेल तर मी काय करणार? ते देव पण मानणार नाही असं भाषणात म्हणलं. पण ऍक्च्युअली तिने तसं केलं का? नाही. त्या परिपत्रकावर सही केली नाही. तिथनं काय केलं? निघून गेलं. आणि नंतर 1 ऑगस्ट 1920 ला त्यांचा काय झाला? कुणाचा मृत्यू झाला? 1 ऑगस्ट 1920 ला कुणाचा मृत्यू झाला? लोकमान्य टिळकांचा. आणि भारतात असहकार आंदोलनाला काय झाली? सुरुवात झाली. त्याचा याचा काही संबंध नाही. पण मी तुम्हाला सांगितलं
असहकार आंदोलन, पोलीस भरती ही बिलावर का प्रश्न आहे, कधी सुरुवात झालं होतं? 1 ऑगस्ट 1920 ला. आणि थांबलं कधी तर 1922 ला. काय झालं? चौरी चौरा मध्ये घटना झाली होती, ती आपण त्यावेळेस बघायची. नंतर पुढलं कार्य काय केलं होतं वहिनी? 1920 मध्ये स्वतःचा एक पक्ष काढला होता. कुठला? बहुजन पक्ष. बघा म्हणजे त्यांनी सगळं कार्य कुणासाठी केलं बरं का? अस्पृश्यता निवारक परिषदा भरवल्या, त्या शेतकरी परिषदेने 1928 ला भरवलेली आहे. पुन्हा इथं बहुजन पक्ष, त्यांनी शेतकरी परिषद, शेतकऱ्यांसाठी बी कार्य केले 1928 ला. हे बहुजन पक्ष किंवा त्याला जनपद पक्ष हे बी दुसरं नाव आहे. काय नाव आहे? जनपद पक्ष. ही पक्षाची स्थापना कोणी केली आहे? लक्ष घ्या, लक्ष द्या. कोणी केलेली आहे? तर विठ्ठल रामजी शिंदे यांनी केलेली आहे 1920 ला. या पक्षामार्फत निवडणूक लढलं होतं, पण काय झालं होतं? हारलं होतं. कारण पक्षाचं नाव काय? बहुजन पक्ष. काय होतं? पक्षाचं नाव असल्यामुळं लोकांमध्ये गैरसमज पसरत होता की माणूस तर मराठा आहे, पण यानं पक्ष बहुजन का काढलाय. त्यामुळे या पक्षाकडे लोकांनी काय केलं? जास्त लक्ष दिलं नाही. आणि निवडणुकीत काय झालं? त्यांचा पराभव झाला. नंतर 1922 मध्ये आता काय 1923 मध्ये का 22 मध्ये? 1923 मध्ये त्यांनी काय केलं? डिप्रेस क्लासेस मिशनची जी स्थापना केली होती, त्याच्या धर्तीवर त्यांनी पुण्यामध्ये काय चालू केलं? अहिल्या आश्रम. अहिल्या आश्रम म्हणजे अहिल्या देवीच्या नावानं असतं का? अहिल्या आश्रम पुण्यामध्ये. विचारला पोलीस भरतीला अहिल्या आश्रमाची स्थापना कोणी केली? तर तिथं आपलं चुकतंय. आपण तिथं पंडित रामाबाई किंवा रामाबाई राणे नाव टाकतोय, पण अहिल्या आश्रमाची स्थापना कोणी केली आहे? 1923 ला कोणी केली आहे? कोणी या ठिकाणी 1919 ला नाही केली. कुठं आहे? कुठल्या पुस्तकात? हा ते म्हणणं आहे ते महाराष्ट्राचं समाज सुधार पुस्तक तुझंच आहे ना? कुणाचं आहे? हा हीच आहे ना? त्या पुस्तकात 1923 दिले बघा. हा बघा, मग ते तुम्ही दुरुस्त करून घ्या वाटलं तर तुमच्या मनानं. नाहीतर 1919 राहू दे, मी कुणाला काय म्हणत नाही. पण मी काय केलंय? 1923 पुस्तकात वाचलंय. कधी 1923 कोणी या ठिकाणी काय केलं? त्यांनी अहिल्या आश्रमची स्थापना केली. नंतर पुढे काय केलं? आणि पुढे यांनी संस्था भरपूर काढले ते बरं का. कुठली संस्था काढली आणखी? हा ते सत्याग्रह केला 1923 मध्ये. एक संस्था महत्वाची घ्या. 1923 मध्ये काय केलं त्यांनी? पुण्यात अहिल्या आश्रम आणि आणखी महिलांसाठी एक कार्य केलं होतं त्यांनी 1923 मध्ये. कुठली संस्था केली त्यांनी? कुटुंब. काय ते संस्थेचं नाव? कुटुंब उपासना मंडळ. कुठलं काढले? विचारू शकते ती आतापर्यंत काय विचारलं नाही बरं काही. जागते रहो. कुटुंब उपासना. लक्ष द्या. कुटुंब उपासना मंडळ कधी काढले? 1923. म्हणजे त्या काळी स्त्रियांना काय होतं? फक्त चूल आणि मूल एवढी दोनच काम होती. त्या दोन कामात त्यांना मुक्त करून स्त्रियांना शिक्षण देऊन त्यांना स्वतःचा हक्क मिळवून देण्याचं काम कुणी केलेलं आहे? त्याला कुणी केलंय? काय झालं? पेट्रोल संपलंय तुमच्याकडं? चार्जिंग संपली? दोन काय जोक नाही बोलले तुम्हाला. काय 1923 मध्येच कधी काय केले? चूल आणि मूल यातनं स्त्रियांना बाहेर काढण्यासाठी कुटुंब उपासना मंडळ नावाची संस्था स्थापन केली. नंतर बघा यांनी काय केलं? अस्पृश्यांसाठी 2 सत्याग्रह केले. तर पहिला सत्याग्रह केलाय पर्वती सत्याग्रह. हे पर्वती ठिकाण कुठं आहे? तर पुण्यामध्ये. पुण्यामध्ये 2-3 किलोमीटर वर गेल्यावर ही पर्वती ठिकाण आहे. पिंपरी चिंचवडच्या पुढे गेल्यावर त्या पर्वती ठिकाणावर काय? तर जेवढे हिंदू धर्मातले देव आहेत त्या सगळ्या देवांची छोटी छोटी मंदिर आहे ती. आणि त्या मंदिरावर काय होतं? तर अस्पृश्य समाजाला मंदिर तिथे येण्याची प्रवेश बंदी होती. तर तिथे काय केलं त्यांनी? सत्याग्रह केलाय. दुसरा सत्याग्रह केलाय बायाने वायकोम सत्याग्रह. हे वायकोम सत्याग्रह कुठे माहिती का? केरळमध्ये त्रावणकोर. ही पोलीस भरतीला आलेला प्रश्न आहे. त्रावणकोर केरळ. वायकोम सत्याग्रहाशी संबंधित व्यक्ती कोण आहे? तर कोण आहे ते संबंधित व्यक्ती? वीरा शिंदे. आणखी काय यांच्याबद्दल सांगायचं राहिलं? आणखी पर्वती सत्याग्रह झाला, वायकोमचा सत्याग्रह झाला.
हा ते प्राथमिक माहिती मध्येच द्या त्यांना. आणखी एक पदवी प्राथमिक माहितीच लिहिली का तिथंच पदवी ऍड करा. आणखी पहिली पदवी आहे महर्षी. त्या महर्षी पदवी तिथं मला सांगणार कसं सांगू तुम्हाला, त्यात एका माणसाचा हात नाही 2-3 माणसाचा हात आहे. आणि दुसरी पदवी कुठली आहे तर बडोदा संस्थान. हे कुठलं आहे गुजरातचं संस्थानाचं राजे कोण होतं सयाजीराजे गायकवाड यांनी दलित मित्र हा पुरस्कार दिला होता. कुणाला वीरा शिंदेना दलित मित्र हा पुरस्कार गायकवाडांना भेटला होता बरं का. हा काय ग्रंथ संपदा काय राहिली ग्रंथ संपदा राहिली बा. आता शेवटची ग्रंथ किती वाजले द्या 15 मिनिट टाइम आहे ना आणखी. बस अरे बाया 1 सेकंद काय जेवायला 5 मिनिटं आधी 5 मिनिटात काय काय होईल बरं का. 1 सेकंदात अनुभव स्फोट झाला जग नष्ट होईल. तर 5 मिनिटं आहे ती 5 मिनिट 1682 5 मिनिटात काय ती पोलीस येते. बस जाऊ द्या एवढं डिटेल एवढं काय मी सांगणार किंवा ज्ञान प्रचारक माणूस नाही. मला माझं काम करतोय किंवा मोटिवेशनल स्पीकर काय मी नाही बाबा. स्वतःचं मोटिवेशन स्वतः व्हायचं. दुसऱ्याने किती सांगितलं ते काय नसतंय. घ्या ग्रंथ संपदा कुठल्या यांची. पहिला ग्रंथ यांचा घ्या. पहिलं आत्मचरित्र घेऊ. माझ्या आठवणी बघा माझ्या आठवणी व अनुभव. हे काय यांचं आत्मचरित्र आहे. आवरावर चालू होय. माझ्या आठवणी व अनुभव हे काय त्यांचं आत्मचरित्र आहे. कसली मुद्दा नाट केल्यावर माझी टपुरे शिरले हलत्या वाज केली का कंटाळा आला तर सर थांब जा घरी जा तिकडं मी जातो. पण तसलं मुद्दाम नाट केली ना मग मी लय आणतो. तुम्हाला माहित नाही मुलींना एकाच काय म्हणते त्याला एकाच काठीमध्ये कलरच कळत नाही कुठला झाला. एकाच काठी लाल निळा पिवळा हिरवा सगळे कलर एकदम येतात. लक्ष द्या 2 मिनिटं राहिले फक्त. आता माझ्या आठवणी व अनुभव काय त्यांचं आत्मचरित्र आहे. पुन्हा बहिष्कृत भारत नावाचा काय यांचा ग्रंथ बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र बाबासाहेबांनी चालू केले पण यांचा ग्रंथ आहे. बहिष्कृत भारत नावाचा ग्रंथ यांनी काय लिहिलेला आहे. नंतर भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न. भारतीय बघा यांचं कार्य लक्षात येतंय का हे कळतंय का नाही ना कळत. भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न ही ग्रंथ बघा. एक मुद्दा राहिला या ग्रंथामुळे मला आठवला. भारतीय अस्पृश्यता प्रश्न ही ग्रंथ त्यांनी 1933 मध्ये लिहिला आहे. आणि काय झालं होतं 1930 ला महात्मा गांधीजींनी सविनय कायदेभंग आंदोलन काय केलं होतं चालू केलं होतं. आणि या सविनय कायदेभंग आंदोलनात त्यांनी भाग घेतला होता. आणि त्यांना 6 महिन्याची काय झाली ती शिक्षा झाली होती. त्या 6 महिन्यात जेलमध्ये जाऊन त्यांनी खाऊन झोपलं नाही तर काय केलंय हा एक ग्रंथ लिहिलाय. पण मला सांगा त्यांना 1930 ला सविनय कायदेभंग सुरू झाला होता बरं का. पण 1934 पर्यंत चालू होतं. खरी सुरुवात 1928 ते 1934 आहे. सविनय कायदेभंगाचा कालावधी जर विचारला ही प्रश्न आलाय तर आलाय म्हणून मी हे वाचलाय म्हणून माझ्या लक्षात आहे. सविनय कायदेभंगाचा कालावधी कधी आहे 1928 ते 34. त्यावेळेस त्यांनी यात भाग घेतला होता आणि यांना शिक्षा झाली होती. तेव्हा जेलमध्ये असताना त्यांनी भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न नावाचा काय केला होता ग्रंथ लिहिला होता. माझ्या आठवणी अनुभव आत्मचरित्र बहिष्कृत भारत नावाचा ग्रंथ. आणखी एक राहिले बघा हिस्ट्री ऑफ परिहार. काय का मला पण माहित नाही ग्रंथ काय पण हिस्ट्री लिहिली होती. हिस्ट्री ऑफ परिहास ना काय आहे परिहास मला पण माहित नाही. हिस्ट्री ऑफ